Uh, am I audible to everyone? Okay. I'm sharing the screen. Let me know if it is visible. Okay. Is it visible? Okay. Last time I have told that you have to revise first lesson. That is, what is history? Have you all read that lesson? तुमची आता एक्झाम येणार आहे सेमिस्टर. त्याच्यामुळे आपण आता रिव्हिजन स्टार्ट करतोय. तर तुम्ही सगळ्यांनी रीड केलाय का लेसन फर्स्ट? ओके, मग सगळ्यांनी आन्सर करायचेत मला. ठीक आहे. तर फर्स्टच आपल्या लेसनचं नेम काय? व्हॉट इज हिस्ट्री? क्वेश्चन इट सेल्फ इन दॅट है ना. तो स्वतःच एक क्वेश्चन आहे. व्हॉट इज हिस्ट्री म्हणजे हिस्ट्री म्हणजे काय? तर तुम्ही फर्स्ट लेसन रीड केलं असेल तर तुम्हाला काय समजलं? व्हॉट इज हिस्ट्री? तुम्हाला थोडंसं काहीतरी लक्षात आलं असेल की हिस्ट्री म्हणजे काय असतं. तर व्हॉट इज हिस्ट्री? कोण सांगेल मला? माईक ऑन करून सांगता येईल? प्रमिता, कॅन यू टेल? प्रमिता, कॅन यू स्विच ऑन युअर माईक? प्रमिता, माईक ऑन कर. प्रमिता, दुसरं कोण सांगेल? ओके, पण माईक ऑन करून सांगू शकता तुम्ही. प्रत्येक गोष्ट चॅट बॉक्स मध्ये लिहायची गरज नाहीये. वन लाईन आन्सर तुम्ही देऊ शकता माईक ऑन करून. ठीक आहे. व्हॉट इज हिस्ट्री? द सायन्स दॅट टेल यू अबाउट सायन्स दॅट ट्राईज टू अंडरस्टँड पास्ट इव्हेंट म्हणजे पास्ट मध्ये झालेल्या घटना, भूतकाळामध्ये झालेल्या घटना ज्या असतात त्या हिस्ट्री मधून समजतात आपल्याला. त्यालाच हिस्ट्री असं म्हणतात, इतिहास. 3 टाइप्स असतात: पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. पिरियड्स कसे डिवाइड होतात? पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. पास्ट म्हणजे होऊन गेलेला, प्रेझेंट म्हणजे आता वर्तमान काळ चालू असलेला आणि फ्युचर म्हणजे भविष्य काळ, अजून होणारा काळ. मग ह्या तिन्ही पार्ट मधून जो पास्टचा इव्हेंट असतो त्याला हिस्ट्री बोलतात. ओके. मग द टाइम 400 years अगो काय होऊ शकतं? इज दॅट पास्ट और फ्युचर? 400 years अगो. पास्ट.
ओके. 400 years अगो म्हणजे कोणता पिरियड झाला? पास्ट पिरियड झाला तो. विच आर द सोर्सेस ऑफ हिस्ट्री? हिस्ट्रीचे सोर्सेस कोणते आहेत? इतिहासाची साधने कोणती आहेत? इतिहास म्हणजे इतिहास आपण कशामुळे ओळखतो, की कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला समजतं की म्हणजे हे इतिहास घडून गेलाय किंवा काय? तर म्हणजे एक्सकेव्हेशन मध्ये कोणत्या गोष्टी सापडल्या? आदेश सांगशील का? म्हणजे हर्षद. हर्षद सांग तू. हर्षदने आन्सर दिलाय चॅट बॉक्स मध्ये. हर्षद माईक ऑन कर. हर्षद. येस टीचर. येस. माईक ऑन कर आणि सॉरी तुला सांगायचंय विच आर द सोर्सेस ऑफ हिस्ट्री. हिस्ट्रीचे सोर्सेस कोणते आहेत? तुम्ही रीड केला असेल तर आन्सर सापडेल तुम्हाला बुकमध्ये लगेच. आपण तर सगळेच्या सगळे लेसन रीड केले, त्याच्यामुळे फर्स्ट लेसन इझी जायला पाहिजे तुम्हाला. रिटर्न सोर्स. ओके. अजून रिटर्न असू शकतात. अजून काय काय असू शकतं सोर्सेस ओरल मध्ये? सोर्स. अजून काय काय? ओरल ओके. सोर्स. ओके. ओरल, रिटर्न आणि अजून मटेरियल सोर्स है ना. मटेरियल सोर्स, रिटर्न सोर्स आणि ओरल सोर्स. पण मग मटेरियल सोर्स, ओके माईक ऑफ कर. पण जे मटेरियल सोर्स म्हणजे मटेरियल सापडले, ज्या वस्तू सापडल्या. तर मटेरियल्स मध्ये काय काय येतं? एन्शियंट ऑब्जेक्ट्स म्हणजे प्राचीन वस्तू, स्ट्रक्चर्स, ते जे स्ट्रक्चर सापडले मूर्त्या वगैरे. स्कल्पचर्स म्हणजे शिल्प, दगडाची शिल्प, दगडावरती कोरीव काम केलं होतं ना त्यांनी, तर त्याला बोलतात स्कल्पचर्स, शिल्पे. पॉट्स म्हणजे भांडी सापडली, कॉइन्स, इन्क्रिप्शन्स म्हणजे ग्रंथ, कॉपर प्लेट्स, सॉरी मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे ग्रंथ, कॉपर प्लेट्स. कॉपर प्लेट्स म्हणजे तांब्याच्या वस्तू सापडल्या, पुस्तकं सापडली, ग्रंथ सापडले. ट्रॅडिशनल हे सगळे जे आहेत ते मटेरियल सोर्सेस आहेत. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल स्टोरीज अँड सॉंग्स, ते कोणते झाले? स्टोरीज आणि सॉंग्स आपण ओरली सांगतो, तोंडाने सांगतो ना, म्हणून त्याला बोलतात मौखिक साधने म्हणजे ओरल सोर्स, लिखित. आणि मॅन्युस्क्रिप्ट आणि इन्क्रिप्शन वगैरे काय झाले? लिखित सोर्स झाले. ग्रंथ आणि जी पुस्तकं लिहिली गेली त्याला काय बोलतात? लिखित साधने म्हणजे रिटर्न सोर्स. तर ही सगळी काय आहेत? सोर्सेस ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाची साधने आहेत. ठीक आहे. आता आपल्याला परत रिवाइज करायचं आहे फर्स्ट लेसन. तुम्हाला आता एक्झामच्या दृष्टीने प्रिपरेशन करायला पाहिजे. ऍटलिस्ट मेन क्वेश्चन आहेत लेसन मधले, ते रिवाइज करायला पाहिजेत, परत परत रीड करायला पाहिजे. तर बघूया आपण व्हॉट इज हिस्ट्री. आज पूर्ण लेसन परत आपण घेणार आहे, तर त्यातला जो मेन पार्ट आहे तो लक्षात ठेवायचा आहे. सो व्हॉट इज हिस्ट्री? अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट. म्हणजे जे शास्त्र आपल्याला इतिहास म्हणजे पास्ट मधल्या भूतकाळातल्या गोष्टींविषयी सांगतं, घटनांविषयी, त्याला बोलतात हिस्ट्री. द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री म्हणजे शास्त्रीय पद्धत काय आहे हिस्ट्रीची, म्हणजे हिस्ट्रीचा शोध कसा लागला किंवा कोणत्या गोष्टीवरून इतिहास आपल्याला समजतो, त्याला बोलतात शास्त्रीय पद्धत. त्यांनी कसं शोधून काढलं, इतिहासातल्या ज्या गोष्टी आहेत, साधने आहेत, ती कशी शोधून काढली. हिस्ट्री अँड अस म्हणजे इतिहास आणि आपण, आपला आणि इतिहासाचा, हिस्ट्रीचा काय संबंध आहे
ते पण आपल्याला बघायचंय. द पास्ट अँड द फ्युचर म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळात काय घडून गेलं आणि भविष्य काळात काय होणार आहे त्याचं कंपॅरिझन करायचंय आपल्याला. भूतकाळ काय असतो आणि भविष्यकाळ म्हणजे फ्युचर काय असतं. सो हिस्ट्री, अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट. तर हीच डेफिनेशन आहे हिस्ट्रीची. सगळ्यांनी पाठ करायची डेफिनेशन, समजून घ्यायची पहिल्यांदा, मग ती लक्षात ठेवायची. अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट म्हणजे एक शास्त्र. सायन्स म्हणजे काय? शास्त्र किंवा विज्ञान. दॅट टेल्स अस म्हणजे ते आपल्याला सांगतं अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट, भूतकाळातल्या घटनांबद्दल सांगतं. त्या गोष्टीला काय बोलतात? हिस्ट्री. अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट. Last year in Standard 4, we studied the life of Chhatrapati Shivaji Maharaj and the time before the birth of Shivaji Maharaj was about 400 years before now, or in the other words, the time 400 years ago. तर लास्ट इयर 4th स्टँडर्डच्या बुक मध्ये तुम्ही पाहिलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मग the time before the birth of Shivaji Maharaj was about 400 years म्हणजे आत्तापासून कधी? फ्रॉम नाऊ म्हणजे बिफोर नाऊ म्हणजे आत्तापासून 400 इयर्स पूर्वी शिवाजी महाराजांचं जे होऊन गेलं लाईफ ते त्याला 400 इयर्स झाले. ऑर इन द अदर वर्ड्स द टाइम 400 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. For our convenience, we divide time in different ways. Often we now आपल्याला हवं म्हणजे कन्व्हिनियन्स साठी आपण डिवाइड करतो है ना, डिफरंट वेज मध्ये डिवाइड करतो. Often we use words like now. Now means sometime पूर्वी, after काही जाणे, or today म्हणजे आज किंवा पुढच्या वर्षी वगैरे. our minds म्हणजे हे शब्दांचा जेव्हा यूज करत असतो आपण येस्टरडे, टुमॉरो किंवा नेक्स्ट इयर, दिस इयर, तर आपण त्यावेळेला काय करत असतो? ऍक्च्युली टाइम मोजत असतो आपल्या मनामध्ये. दिस इयर आर टर्म्स दॅट इंडिकेट द प्रेझेंट. आता, आज आणि या वर्षी म्हणजे काय? प्रेझेंट, वर्तमान काळ झाला तो. समटाइम ॲगो, येस्टरडे अँड लास्ट इयर आर टर्म्स दॅट इंडिकेट पास्ट म्हणजे भूतकाळ झाला. समटाइम ॲगो म्हणजे काही वेळापूर्वी, काल किंवा मागच्या वर्षी. हे काय झालं? पास्ट झालं. साऊंड इज ब्रेकिंग. आवाज येत नाही का माझा? आवाज येतोय का आता? ओके ओके, तर लक्षात आलं तुमच्या का आवाज ब्रेक होत होता? आत्ताचा पॅराग्राफ समजला? ओके, आय विल टेल यू अगेन. तर आपण काय बघत होतो? तर टाइमला आपण म्हणजे शिवाजी महाराजांची स्थापना केली तर त्याला काय बोलतात? 400 वर्षांपूर्वी केली त्यांनी स्वराज्याची स्थापना. म्हणजे आपण काय वर्ड यूज केला? 400 वर्षांपूर्वी म्हणजे पास्ट टेन्स. आणि आपण आपल्याला सोपं होण्यासाठी, इझी होण्यासाठी आपण काय करतो? टाइमला वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करतो. जसं की आता, थोड्या वेळापूर्वी किंवा थोड्या वेळाने, आज, काल किंवा उद्या, ऑर दिस इयर म्हणजे ह्या वर्षी, पुढच्या वर्षी वगैरे असं आपण टाइमला डिवाइड करतो. मग त्यावेळेला काय करतो? मनामध्ये आपण ऍक्च्युली टाइम मोजत असतो. काल, आज किंवा ह्या वर्षी, मागच्या महिन्यामध्ये, असं जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा ऍक्च्युली वी आर मेजरिंग टाइम इन अवर माइंड. नाऊ, टुडे, दिस इयर काय झाले? प्रेझेंट टेन्स झाले. प्रेझेंट मध्ये झाले. हे शब्द प्रेझेंट साठी वापरतो, वर्तमान काळासाठी.
आणि सम टाइम ॲगो, येस्टरडे, लास्ट इयर यूज करतो. तर म्हणजे वेळाने साठी यूज करतो. पण ब्रेक होतोय. ओके, लेफ्ट करून परत जॉईन करते. वेट. I'm audible? Hello. येस सर. ओके. नाही, तुम्ही मला दिसला नाहीत म्हणून विचारलं. ठीक आहे. चालू आहे क्लास व्यवस्थित ना? तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे कोणाचा तरी बहुतेक. साऊंड ब्रेक झालेला म्हणून मी आता परत जॉईन केले. ठीक आहे. म्हणजे ओके, नो प्रॉब्लेम. चालू द्या क्लास. थँक्यू. ओके, थँक्यू. आय एम शेअरिंग माय स्क्रीन अगेन. आता आवाज येतोय का सगळ्यांना? एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? ओके. So can you see my screen? Is it visible to everyone? Okay, thank you. So what we learn now today this year is the प्रेझेंट टर्म्स, म्हणजे वर्तमान काळातल्या गोष्टी आहेत. आता, आज किंवा या वर्षी म्हणजे वर्तमान काळ. त्याचप्रमाणे समटाइम ॲगो म्हणजे थोड्या वेळापूर्वी, काल किंवा लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी. दीज टर्म्स आर पास्ट म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींसाठी आपण हे शब्द यूज करतो. समटाइम ॲगो किंवा येस्टरडे, लास्ट इयर. अँड फॉर फ्युचर टेन्स वी हॅव यूज आफ्टर सम टाइम म्हणजे थोड्या वेळाने किंवा टुमॉरो, उद्या. अँड नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी आर द वर्ड्स दॅट इंडिकेट द फ्युचर. या गोष्टी आपण भविष्यकाळ दाखवण्यासाठी यूज करतो ना. फ्युचर मधल्या काही घटना असतील तर आपण त्यासाठी आफ्टर सम टाइम किंवा उद्या, नेक्स्ट इयर, आफ्टर 1 month, आफ्टर 2 months असे शब्द यूज करतो. तर मग असे आवाज ब्रेक होत होता, समजले का? पास्ट, प्रेझेंट, फ्युचर टर्म्स. ओके. The time that has already gone by is the past. The time that we are in now is present. The time that is yet to come is the future. आताच मी सांगितल्याप्रमाणे जी वेळ ऑलरेडी निघून गेलेली आहे त्याला काय बोलतात? भूतकाळ म्हणजे पास्ट. द टाइम दॅट वी आर नाऊ इन इज द प्रेझेंट म्हणजे ज्या वेळेमध्ये आता आपण सध्या आहोत म्हणजे वर्तमान काळ, त्याला बोलतात प्रेझेंट. द टाइम दॅट इज येट टू कम इज द फ्युचर. जी वेळ अजून यायची आहे त्याला बोलतात भविष्यकाळ. द पास्ट इन्क्लुड्स मॅनी इव्हेंट्स दॅट हॅव ऑलरेडी टेकन प्लेस. For example, if you are 10 years old today, it means that the event of your birth happened 10 years ago in the past. म्हणजे पास्ट मध्ये कोणत्या गोष्टी येतात, कोणत्या घटना येतात? तर फॉर एक्झाम्पल तुम्ही आज 10 वर्षाचे आहे तर इट मीन्स दॅट द इव्हेंट ऑफ युअर बर्थ हॅपन 10 years ago इन द पास्ट. म्हणजे भूतकाळामध्ये तुम्ही
10 वर्षापूर्वी जन्मलेले आहात, म्हणजे ही काय झाली, पास्टची घटना झाली. दिस इज द पास्ट इव्हेंट, भूतकाळातली घटना. सिमिलरली आफ्टर 10 years फ्रॉम नाऊ दॅट इज इन द फ्युचर यू विल बी 20 years ओल्ड. म्हणजे आजपासून भविष्य काळामध्ये 10 वर्षांनी तुम्ही 20 yearsचे होणार ना, मग दॅट इज द फ्युचर, भविष्य काळातली घटना. द टाइम गॉन बाय बिटवीन टुडे अँड द डे ऑफ युअर बर्थ इज युअर पास्ट. म्हणजे आज आणि तुम्ही जेव्हा बॉर्न झाले होते, तुमचा जेव्हा जन्म झाला होता, हा जो मधला पिरियड आहे तर तो काय झाला, पास्ट म्हणजे भूतकाळ झाला. द पास्ट इन द लाईफ ऑफ अ पर्सन म्हणजे हा कुठल्या पण व्यक्तीच्या आयुष्यातला भूतकाळ झाला. खाली आपल्याला दिलंय बघा, पास्ट प्रेझेंट अँड फ्युचरचं एक्सप्लेनेशन दिलंय विथ फिगर्स. सो तुमचा बर्थ झाला होता, म्हणजे तुम्ही जेव्हा बॉर्न झाले होते, डे ऑफ बर्थ म्हणजे 10 years ॲगो. 10 years ॲगो तुम्ही छोटेसे होते, छोटे बेबी होते ना तुम्ही. मग आणि आता आज प्रेझेंट मध्ये स्टुडंट्स आहात तुम्ही, 10 yearsचे झाले. प्रेझेंट मध्ये वी आर 10 years ओल्ड. टुडे म्हणजे 10 years ॲगो पास्ट मध्ये तुम्ही बेबीज होते, आता टुडे आज काय आहात तुम्ही, 10 years ओल्ड स्टुडंट्स. अँड आफ्टर 10 years तुम्ही किती वर्षाचे होणार, वी शाल बी 20 years ओल्ड, म्हणजे तुम्ही 20 yearsचे होणार, 20 वर्षाचे होणार. मग त्याला काय बोलणार, फ्युचर इव्हेंट, दॅट इज आफ्टर 10 years. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. द सायन्स दॅट ट्रायज टू अंडरस्टँड पास्ट इव्हेंट्स इज कॉल्ड हिस्ट्री. जे शास्त्र आपल्याला भूतकाळातल्या घटना समजावून सांगतं त्याला काय बोलतात, इतिहास. I want somebody to read. I want some student to read. Okay, Pramita, can you read next paragraph? Ma'am? Can you read 1.2? Yes, ma'am. 1.2. Okay. Read one paragraph, okay? 1.2. The scientific method of history. In standard third and fourth, as part of environmental studies, we have become acquainted with various sciences. The special characteristic of all these sciences is that their facts or evidence can be tested in experiments which can be repeated anywhere, anytime. The method of using a number of different tests to determine whether the evidence is reliable is called the science method. There are many things that happen since our birth that we may not know about. However, our grandparents or parents or others often tell us amusing stories of our childhood. Those stories are a part of their memory. However, when different people tell us about the same event, we find difference in their narration. Okay, enough. Okay, Pramita. Well read. माझा आवाज नेहमीप्रमाणे येतोय ना सगळ्यांना, जोरात येतोय ना आवाज? कारण मला प्रमिताचा आवाज खूप छोटा येत होता, साऊंड वॉज व्हेरी लेस. त्यामुळे मला असं वाटतं की माझा पण आवाज तुम्हाला बरोबर येतोय की नाही. येतोय ना? ओके, थँक्यू. इन द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री म्हणजे हिस्ट्रीची शास्त्रीय पद्धत काय आहे, म्हणजे इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण इतिहासाला कसं बघतो, इतिहास आणि सायन्सचं काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचंय.
in standard 3rd and 4th as a part of environment we have become acquainted with various sciences. All these sciences that facts can be tested in experiments which can be repeated anywhere anytime. म्हणजे थर्ड आणि फोर्थ मध्ये तुम्ही इन्व्हायरमेंटल स्टडी केला, EVSचा जो लेसन शिकले तुम्ही त्यावेळेला, तर त्याच्यातून आपल्याला कशाची ओळख झाली, तर वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झाली. म्हणजे व्हॅरियस सायन्सेसची तुम्हाला ओळख झाली. सायन्स किती टाईपचे असतात त्याची तुम्हाला ओळख झाली. द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ all these sciences is that their facts or evidences can be tested in experiments which can be repeated anywhere, anytime. म्हणजे हे विशिष्ट विज्ञानाचं की विज्ञान आपल्याला म्हणजे सिद्धांत लागतात, त्याच्यामध्ये काही फॅक्ट्स असायला लागतात, पुरावे असायला लागतात, तर आपण म्हणतो की ही गोष्ट घडली म्हणून. एक्सपेरिमेंट्स लागतात, म्हणजे ते एक्सपेरिमेंट परत परत रिपीट करून बघावे लागतात. प्रयोग जे असतात ते परत परत करावे लागतात. एनी टाइम म्हणजे कधीही ते, एनीव्हेअर एनी टाइम म्हणजे कुठेही आणि कधीही ते एक्सपेरिमेंट आपल्याला करून बघावे लागतात. मग त्याच्यावरून आपण सांगतो की म्हणजे सायन्स एखादा प्रयोग करायचा आहे तुम्हाला, तर मग एक्सपेरिमेंट करून बघायचं असेल तर त्याला काही फॅक्ट्स पाहिजेत, इव्हिडन्सेस पाहिजेत, तर सांगणार ना की हा प्रयोग सिद्ध झाला म्हणून. असंच तर नाही आपण म्हणू शकत की आता फॉर एक्झाम्पल ट्रीज असतात, ते सायंटिस्टने शोधून काढलं की ट्रीज फोटोसिंथेसिस करतात. मग त्यांनी विथ प्रूफ सगळं आपल्याला एक्सप्लेनेशन दिलं की झाडे जे असतात ती कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करतात, मग आपल्याला ऑक्सिजन देतात. मग ह्याच्यावरती त्यांनी खूप सगळे एक्सपेरिमेंट्स केले. सनलाईट घेतात, मग त्याच्यापासून ते क्लोरोफिल वगैरे असतं ना, त्यांच्या लिव्हजमध्ये काय असतं, क्लोरोफिल असतं, मग त्याच्यापासून ते त्यांचं फूड तयार करतात. ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या सायंटिस्टनी एक्सपेरिमेंट्स करून करून शोधून काढल्या. मग की सायंटिफिक मेथड म्हणजे शास्त्रीय पद्धत कशाला म्हणतात, तर मेथड ऑफ युझिंग नंबर ऑफ डिफरंट टेस्ट, टेस्ट करायचे, कसोट्या करायच्या किंवा वेगवेगळे प्रयोग करायचे. कशासाठी, म्हणजे हे करण्यासाठी, विश्वास ठेवण्यासाठी की हा पुरावा जो आहे तो खरा आहे, त्याला सायंटिफिक मेथड. वेगवेगळ्या टेस्ट करण्यासाठी डिफरंट टेस्ट डिटरमाइन वेदर द काहीतरी एक्सपेरिमेंट केलाय आणि सांगतो की हा नाही मी एवढा शोध लावला, मी याचा शोध लावला, मी हे इन्व्हेंट केलं, हे असंच कोणी पण उठून नाही म्हणू शकत. त्याच्या मागे खूप सगळा स्टडी करावा लागतो. देअर आर मॅनी थिंग्स दॅट हॅपन सिन्स अवर बर्थ दॅट वी मे नॉट नो अबाउट. म्हणजे आपण जेव्हापासून बॉर्न झालो तेव्हापासून खूप गोष्टी घडून गेलेल्या आहेत, सगळ्याच आपल्याला माहिती आहेत का? आपल्या लहानपणी तर आपल्याला काहीच कळत नसतं, मग आपल्याला त्या कशा काय लक्षात राहणार ना. लहानपणीच्या तुम्हाला आठवतंय का तुम्ही 5 इयर्सचे होईपर्यंत कसे होता, तुम्ही काय करत होता ते तुम्हाला. Parents or other often tell us amusing stories of our childhood. तुमचे आजी आजोबा असतील किंवा मम्मी पप्पा असतील, ते तुम्हाला काय करतात, वेगवेगळ्या तुमच्या लहानपणीचे गमतीशीर किस्से सांगतात. किंवा अदर तुमचे बाकीचे रिलेटिव्ह काय करतात, वेगवेगळ्या गमतीशीर किस्से सांगतात तुम्हाला. म्हणजे असतात मध्ये असतात, त्यांना असतात, स्मरणामध्ये राहिलेल्या तुमच्या. However, when people tell us about the same event in their narration, वेगवेगळे लोक तुम्हाला एकच तुम्हाला, पण त्यांच्या सांगण्यामध्ये फरक असतो. प्रत्येकाला जे नॅरेट करतात म्हणजे जे तुम्हाला कथन करतात त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असतो. तिचा आवाज ब्रेक होतो, लक्ष द्यायचंय सगळ्यांनी.
आवाज ब्रेक होतोय. ओके, वेट अ मिनिट. आता सांगा मला. हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? रेंज तर होते नाही. आता आवाज येतोय का ब्रेक होतोय अजून पण? नॉट ब्रेकिंग. ओके, येस, नॉट ब्रेकिंग. ओके, असाच राहावा. ओके, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की फोर्थ मध्ये जे एन्व्हायरमेंटल स्टडीज, त्याच्यामध्ये आपल्याला कशाची ओळख झाली? वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झाली, म्हणजे वेगवेगळे सायन्सेस शिकला तुम्ही. म्हणजे सायन्स म्हणजे काय? सायंटिफिक म्हणजे काय? तर स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल सायन्सेस is that their facts or evidence can be tested in the experiment, which can be repeated anytime. एखादं इन्व्हेन्शन केलंय तर त्याला काहीतरी पुरावा लागतो. असंच कोणी म्हणू शकत नाही की मी हे इन्व्हेन्शन केलंय वगैरे. तर त्याचा सायंटिफिक पुरावा असला पाहिजे, एव्हिडन्स असला पाहिजे. आणि तर प्रयोग मग हे एव्हिडन्स वगैरे कशाच्या ह्याच्यावर चालतात? तर त्यांना कंटिन्युअसली आपल्याला कंटिन्युअसली हे करून बघायला लागतात, एक्सपेरिमेंट्स करून बघायला लागतात. एनीवेअर एनी टाइम, म्हणजे कुठेही कधीही एक्सपेरिमेंट्स करून बघायला लागतात. द मेथड ऑफ युझिंग अ नंबर ऑफ डिफरंट टेस्ट टू डिटरमाइन वेदर द एव्हिडन्स इज रिलायबल इज कॉल्ड सायंटिफिक मेथड. देर आर मेनी थिंग्स दॅट वी मे नॉट नो अबाउट. म्हणजे आपल्या जन्मापासून खूप सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, मग सगळ्याच आपल्याला माहिती असतात का? फॉर एक्झाम्पल, तुम्ही 1 इयरचे किंवा 2 इयरचे असता, त्यावेळेला अशा काही गोष्टी घडून गेल्या असतील, तर त्या तुम्हाला आत्ता आठवत आहेत का? तर आत्ता आठवू शकत नाही तुम्हाला. परत ब्रेक होतोय आवाज. मिडल ब्रेकिंग. ओके, वेट.
बोलणं होत नाही. Sound is break. तुमचं पण नेटवर्क चेक करा जरा, किंवा मग लेफ्ट करून परत जॉईन करा. थोडंसं नेटवर्कमध्ये येऊन बसा. थोडंसं नेटवर्कमध्ये बसलं तर हेल्प होऊ शकते तुम्हाला. मी पण माझी प्लेस चेंज केलेली आहे. तुम्ही पण बघा, ट्राय करा थोडंसं. तर तुमच्या ज्या भूतकाळातल्या घटना असतात तुमच्या लहानपणीच्या वगैरे, मग ते तुम्हाला तुमच्या आजी आजोबा, मम्मी पप्पा किंवा तुमचे रिलेटिव्ह सांगतात. गमतीशीर काही गोष्टी असतात ना तुमच्या चाइल्डहुड म्हणजे लहानपणीच्या, त्या स्टोरीज तुम्हाला कोण सांगतं? आजी आजोबा वगैरे सांगतात. मग त्या दीज स्टोरीज आर द पार्ट ऑफ द मेमरी. त्यांची ती स्मरणशक्ती असते, त्यांच्या लक्षात राहिलेल्या असतात त्या गोष्टी. However, when different people tells us about the same event, we find differences in their narration. म्हणजे एकच गोष्ट आपल्याला खूप सगळे लोक सांगत असतील तर काय होतं, थोडंसं त्याच्यामध्ये फरक असतो. सगळ्यांची एकच गोष्ट सगळे वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. सो इट इज मेक्स अस वंडर विच वन इज राईट. मग त्यामुळे काहीतरी वेगळी गोष्ट सांगते, मी काय म्हणते, नाही नाही असं नव्हतं झालं, असं झालं होतं, तू लहानपणी तो पडला होता, तुम्हाला सांगितली. मला आश्चर्य वाटतं की हे कोण आहे ना. तर वी नीड टू एक्झामिन द डिटेल्स ऑफ ईच नरेशन केअरफुली टू डिसाइड द फिटनेस ऑफ द. मग आपल्याला काय करायला लागतं? एक्झामिन करायला लागतं, तपासून बघायला लागतात डिटेल्स ऑफ द ईच नरेशन केअरफुली टू डिसाइड द करेक्टनेस ऑफ द फॅक्ट. म्हणजे त्या ज्या सांगितलेल्या गोष्टी आहे त्या आपल्याला केअरफुली काळजीपूर्वक तपासून बघायला लागतं. मग आपण डिसाईड करू शकतो की ह्यातलं करेक्ट काय किंवा रॉंग काय. इट इज नॉट पॉसिबल टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू रिक्रिएट द इव्हेंट्स दॅट हॅव हॅपन्ड इन द पास्ट. आता आपण रिक्रिएट म्हणजे तो सीन पुन्हा आणू शकतो का? ते जे भूतकाळात घडून गेलेले तुमच्यासोबत ते पुन्हा आता सेम टू सेम परत आता तो इव्हेंट आपण आणू शकतो का? तर तसं नाही होऊ शकत. तुम्ही परत लहान होऊ शकता का? परत लहान होऊ शकता का तुम्ही? तर नाही. बाकीच्यांना येतोय का प्रॉब्लेम? आदेश, हर्षद, आदेश आहेत का क्लासमध्ये? नाही माहिती मग पॉसिबल डिफरंट अदर प्रेझेंट करण्याची कलेक्टिंग पण सायंटिफिक मेथडचे आपल्याला करायचे, त्यासाठी आपण सायन्सची मदत घेतो. कलेक्टिंग एव्हिडन्स म्हणजे पुरावे गोळा करण्यासाठी, एक्झामिनिंग द एव्हिडन्स म्हणजे ते मिळालेले पुरावे तपासून पाहायचे. अँड व्हाईल पुटिंग इट टुगेदर म्हणजे ते परत आपल्याला एकत्र आणायचे.
काय एक्झाम्पल तर मग आपण काय करतो, हिस्ट्री मधल्या गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी सायन्सची हेल्प घेतो. म्हणजे एव्हिडन्स गोळा करायचे किंवा एक्झामिन करायचे वगैरे, त्यासाठी आपण सायन्सची मदत घेतो. तर हिस्ट्री म्हणजे काय, कशावरून आपण, सोर्सेस काय आहेत हिस्ट्रीचे, तर एन्शियंट ऑब्जेक्ट, ancient objects, structures, sculptures, pots, coins, inscriptions, copper plates, books, manuscripts, traditional stories and songs, remembered over many generations, etc. are the sources of history. The sources of history are of three types: material, written, and oral. In order to find out what happened in the past and how it happened, the evidence available is collected and reality. म्हणजे हे सगळे सोर्सेस कलेक्ट केले जातात. व्हॉट हॅपन्ड इन द पास्ट अँड हाऊ इट हॅपन्ड. मध्ये कुठल्या गेल्या त्या कशा त्याचे एव्हिडन्स अवेलेबल असतात. तर ते सगळे सोर्सेस कलेक्ट केले जातात. ती सगळी साधनं एकत्र आणली जातात आणि थ्रू आउटली एक्झामिन टू डिटरमाइन इट्स रिलायबिलिटी. म्हणजे त्यांना एक्झामिन केलं जातं, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही, ते खरे आहेत का खोटे आहेत ते चेक करण्यासाठी एक्झामिन केलं जातं. माहिती नाही, नेटवर्क तर फुल आहे माझं. साऊंड इज ब्रेकिंग. ओके, मनीषा माळी, तू रीड कर पुढचा पॅराग्राफ. स्विच ऑन युअर माइक. मनीषा माळी. आवाज येतोय का माझा? Yes. कर म्हणजे बाकीच्यांना ऐकू येतं का बघूया आपण. तू हिस्ट्री अँड अर्थ हा पॅराग्राफ रीड कर. ओके. द स्टडी ऑफ पासून. Story of science help you to find the answer to many questions. For example, environment,
Environmental. Environmental science. Science studies the problems of Degradation to the of the environment, pollution, each and looks for their ETC म्हणजे एक्सेट्रा. इज नाही येते, ETC आहे. etc. and all looks for their Solutions. solution if in the same way every science has its own areas of study. Studies events of the place past. Okay. In the or तुझं नाव काय? आदेश ना? तुझा आवाज क्लिअर येतोय मला. माझा येत नाहीये का तुला? माझा आवाज येतोय का तुला? ब्रेक होतो थोडा. ब्रेक होतोय का? अच्छा, कारण तुझा क्लिअर आला मला आवाज. काय माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे. रेंज तर फुल दिसते, पण समजतंय का मी सांगितलेलं? समजत नसेल त्या ठिकाणी विचारा तुम्ही. तर आपण काय बघतोय, वरचं एक सेंटेन्स राहिलं होतं. विथ द हेल्प ऑफ द एव्हिडन्स दॅट स्टँड्स दीज टेस्ट द पास्ट इव्हेंट्स आर पुट इन अ प्रॉपर सिक्वेन्स अँड अ हिस्टॉरिकल अकाउंट इज रिटन. म्हणजे हिस्ट्री एका क्रमाने लावल्या जातात. दिस इज द सायंटिफिक. हे सगळे पुरावे गोळा केले जातात, त्यांना एक्झामिन केलं जातं आणि हे सगळ्या भूतकाळातल्या घटना एका प्रॉपर क्रमाने लावल्या जातात. त्याला काय बोलतात? सायंटिफिक मेथड, म्हणजे शास्त्रीय पद्धत, इतिहासाची शास्त्रीय पद्धत. हिस्ट्री अँड अस. The study of science help us to find the answer to many questions. Studies the problem of degradation of environment, pollution, etc. Looks for their solutions. हा सायन्स विज्ञानाचा किंवा शास्त्राच्या गोष्टी उत्तर खूप सगळ्या प्रश्न. फॉर एक्झाम्पल इन्व्हायरमेंट ब्रेक होतोय. ओके, साऊंड ब्रेक होतोय. तर ठीक आहे, मग आपण थांबायचं काही ते. सगळ्यांनाच साऊंड ब्रेकचा प्रॉब्लेम होतोय का? योगिता म्हात्रे, तुम्हाला पण होतोय का प्रॉब्लेम? ओके. ओके, तर आपण थांबूया इथे. पण हा चॅप्टर नीट रीड करून ठेवायचा आहे तुम्ही सगळ्यांनी. फर्स्ट लेसन चॅट बॉक्स मध्ये टाकते मी.
नेक्स्ट टाइम प्रॉपरली रीड करायचंय तुम्हाला फर्स्ट लेसन. नेक्स्ट टाइम साठीचा होमवर्क आहे. अँड रिवाइज सेकंड लेसन ऑल्सो. एक्झामच्या दृष्टीने आपल्याला आता स्टडी करायचा आहे, त्यामुळे मग तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड लेसन नेक्स्ट टाइम रिवाइज करायचंय. ठीक आहे. ठीक आहे. ओके ओके, आपण इथे थांबूया. मला मॅमशी बोलावं लागेल. आवाज ब्रेक. तुझा डाऊट ना प्रमिता, तर आपण तुझा 9th लेसन मधला डाऊट आहे, तर मग आपण आता एक्झामसाठी फर्स्ट 5 लेसनच आपण रिवाइज करणार आहे. त्यामुळे मग आपण जेव्हा नेक्स्ट टाइम परत हे लेसन्स करू त्यावेळेला तुझा डाऊट सॉल्व्ह होणार आहे त्यावेळेला. कारण आता तुमची एक्झाम येते फर्स्ट सेमिस्टर, तर त्याच्यामध्ये ह्या लेसनचं काहीच काम नाहीये. त्यामुळे आपण नेक्स्ट टाइम करूया. तो नेक्स्ट टाइम जेव्हा सेकंड टर्म मध्ये तो लेसन घेऊया त्यावेळेला तुझे डाऊट पण क्लिअर करूया. आता आपल्याला ह्याच्यावरती फर्स्ट 5 लेसन वरती फोकस करायला पाहिजे. ठीक आहे. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. बाय 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 एव्हरीवन. बाय टीचर.